नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/7/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागेल, वयमर्यादा काय असेल, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद परभणी यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे एंटेमोलॉजिस्ट या पदासाठी आहे। एकूण 5 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। 40,000 रुपये पर मंथ इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। MSc तुमचं झालेलं असेल झुलॉजीमध्ये, 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या पदासाठी 5 वॅकन्सी या पदासाठी देखील आहे। 35,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत तुमचं MPH झालेलं असेल किंवा MHA झालेलं असेल किंवा MBA झालेलं असेल हेल्थमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फॅसिलिटी मॅनेजर EHMIS या पदासाठी 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। या ठिकाणी 25,000 रुपये पर मंथ तुम्हाला वेतन दिलं जाईल। MCA तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल किंवा या ठिकाणी समतुल्य 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी आयुषसाठी 1 वॅकन्सी ठिकाणी आहे। ग्रॅज्युएशन डिग्री असेल तुमच्याकडे कुठल्याही डिसिप्लिनने, आयुषमध्ये किंवा MBA तुमचं झालेलं असेल हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये, मास्टर इन हेल्थमध्ये किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेलं असेल हॉस्पिटल आणि हेल्थ केअरमध्ये, किंवा या ठिकाणी 2 वर्षाचं मॅनेजमेंटमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल, 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 35,000 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डाटा एंट्री ऑपरेटर आयुष या पदासाठी 1 वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये, IT मध्ये, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये BTech झालेलं असेल किंवा IT झालेलं असेल, BCA झालेलं असेल, BBA झालेलं असेल, BSc झालेलं असेल IT मध्ये, किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, 1 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल, सर्टिफिकेट कोर्स तुमचं झालेलं असेल कॉम्प्युटर सायन्समध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा अनुभव तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 18,000 रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल। तुम्ही जर या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असाल तर 5 वर्षाची शिथिलता तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल। MBBS झालेल्या पदांसाठी या ठिकाणी 70 वर्ष आणि नर्स पदांसाठी 65 वर्ष आणि इतर नमूद कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष या ठिकाणी असणार आहे। फीस पेमेंट जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे। DDच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला भरायचे आहे। अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद परभणी या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। अर्ज जे या ठिकाणी तुम्ही 9/7/2024 ते 16/7/2024 या काळादरम्यान संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी कार्यालयीन सुट्टी बघून अर्ज सादर करू शकता। नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात आपण संपूर्ण व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।